हिंगोली जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ. पैनगंगेच्या पुरामुळे शेती उद्ध्वस्त. हिंगोली जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसानं धुमाकूळ घातलाय. पावसामुळे जिकडे बघाल तिकडे पाणीच दिसतंय. पैनगंगेच्या पुरामुळे तर परिस्थिती अधिक बिकट बनली आहे. या पुराचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. हळद, सोयाबीन आणि तुरीचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांनी सरकारकडे तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची मागणी केली आहे. हिंगोलीमध्ये गेल्या 2 दिवसापासून जो आहे तो मुसळधार पाऊस बरसतोय. हिंगोली जिल्ह्यातील 10 मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. दुसरी गोष्ट म्हणजे विदर्भामध्ये जो पाऊस झालाय त्या पावसाचा परिणाम मराठवाड्यावरती दिसतोय. पेनगंगा नदीला पूर आलाय आणि त्या पुराचं पाणी जे आहे ते शेतामध्ये शिरलंय. मी सध्या कनेरगाव नाका या शिवारामध्ये आहे आणि पेनगंगेच्या काठावरती ज्या शेती आहेत त्या शेतीमध्ये पाणी शिरलंय. या ठिकाणी शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर आणि हळदीची जी आहे ती लागवड केली होती. आपल्यासोबत शेतकरी आहेत आणि आताही या शेतामध्ये आपण बघत असाल की गुडघा भर पाणी आहे. किती एकर मध्ये ही सोयाबीनची लागवड केली होती? काय नाव आहे तुमचं? किती नुकसान? माझं नाव आहे प्रमोद सुभाष गावंडे. मी हिंगोली जिल्ह्याचा एक शेतकरी आहे. कनेरगाव नाका या ठिकाणी 2 दिवस झाले हा हिंगोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्या पावसामुळे या ठिकाणी बघू शकता आपण की किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. सोयाबीन असो, तूर असो, हळद असो, या ठिकाणी पूर्ण पाणी असं घोडगाभर साचलेलं आहे. आणि जो रिसोडला आणि मेहकरला जो विदर्भामध्ये जो पाऊस झालेला आहे त्या फटका आम्हाला या नदीकाठच्या शेतकऱ्यांना बसलेला आहे. तर एवढीच आमची मागणी आहे की लवकरात लवकर तलाठी असो, मंडळ अधिकारी असो, तहसीलदार साहेब असो, यांना आम्ही विनंती करतो की शेतकरी जेवढे नाराज झालेले आहेत, या पाण्यामुळे खूप नुकसान झालेलं आहे, त्यांनी आमच्या शेतामध्ये येऊन उभे येऊन पाणी करावे आणि पंचनामा करावा ही शेतकऱ्याची मागणी आहे. तुम्ही तशी माहिती दिली का? माहिती दिलेली आहे, पण आम्ही आता सकाळी त्यांना फोन बी आता करणार आहोत की तुम्ही या, आम्ही आमच्या स्वतः उभ्या राहून आमच्या शेताची तुम्ही पाहणी करू शकता. नंतर मग कसं आहे, नंतर मग नदीचा पाण्याचा निचरा झाल्यावर मग नंतर काय आमचं नुकसान दिसणार नाही. आणि अधिक नदीकाठी आमचे जे मोटरा, स्प्रिंकलर, पाईप वगैरे जे आहेत सर्व पाण्यामध्ये आता हे वाहून गेलेले आहेत. आता ते सापडतील का ना सापडतील याचा काही हे नाही. आता शेतीचे साहित्य आहेत सिंचनासाठी वापरले जातात, पंप वगैरे, ते पण वाहून गेलेत. या नदीच्या काठावरती एकूण किती शेतकऱ्यांचं नुकसान आहे? या नदीच्या काठावर जवळपास अर्ध्या शेतकऱ्यांचं नुकसान आहे सर. कारण की आम्ही जेव्हा रात्री शेतात आलो होतो पाणी किती आहे बघायला, तेव्हा आमचे जे स्प्रिंकलर होते, मोटार होत्या, जे नदीमध्ये टाकल्या होत्या आम्ही, ते पूर्णपणे आता बघायला आलो तेव्हा वाहून गेल्या सर. आणि जे आमची हळद होती सर, त्या हळदीचे जे बेड आहेत ते बेड सगळे फुटून हळद सगळी खाली पडली सर. रात्री किती पाणी होतं? रात्री सर खूप पाणी होतं सर, पूर्ण शेत पाण्यात होतं रात्री. आता पाणी कमी झाल्यामुळे हा पाणी कमी दिसत आहे सर. आणखीन काही शेतकरी आहेत? काकाजी, ही जी नदी आहे या नदीवरती किती हेक्टर जमीन आहे आणि आता किती नुकसान असेल एक अंदाज? नुकसान भरपूर आहे. नदीकाठच्या सर्व लोकांना फटका बसलेला आहे. हेक्टर्स मध्ये सांगायचं झालं तर जवळपास 250-300 एकर हेक्टर या एरियामध्येच जवळपास जमीन आहे. पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे आणि नुकसान भरपूर आहे. आणि हे जे आपले मोटरचे सामान वगैरे, जे स्प्रिंकलर, पाईप, स्टार्टर, मोटरचे सर्व नदीकाठी राहतात ते सर्व वाहून गेलेले आहेत. आता सापडतील नाही सापडतील याची गॅरंटी नाही. पहिल्याच पावसामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पूर आला नदीला. यापूर्वी असं कधी झालं होतं? झाले बरेच वेळ, पण प्रशासनाने कधी आमच्याकडे लक्ष दिलंच नाही. बरेच वेळ पूर येऊन गेले, पण प्रशासनाची कोणती आतापर्यंत मदत आम्हाला मिळालेली नाही. नुकसान भरपाई आता नाही. नुसतं फक्त कागदोपत्री पंचनामे करून जातात. नंतर त्याच्या मागे किती जरी फोन आपण करत राहिलो तर ते काय आपली काळजी करत नाही. आता काय मागणी आहे? आता काय जे नुकसान भरपाई झालेली आहे नैसर्गिक, ती तर नैसर्गिक वेळ असल्यामुळं शासनाचं काम आहे की ते नुकसान झालेलं आहे ते शासनाने आम्हाला द्यायला पाहिजेत. तसं कळवलं का तुम्ही? नाही कळवलं नाही. आता सकाळी आता आलो शेतामध्ये, आता कळवू त्यांना. हे सगळे शेतकरी आहेत, सोयाबीन, तूर आणि हळद उत्पादक, आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि अद्याप या बांधावरती सरकारी कर्मचारी किंवा अधिकारी पोहोचलेले नाही आहेत. मात्र शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की तात्काळ झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना जे आहे ते मदत द्यावी. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सर, ज्ञानेश्वर, मुंबई तक, हिंगोली.